चंद्रभागा डोळा देखली या, परंतु कोणाला ज्याच्या अंतकरणामध्ये भक्ती आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा पापे जाती, अर्थात भक्ती प्रधान समाजाला भक्तीचं मार्गदर्शन, काही समाज ज्ञान प्रधान आहे. पहा तुम्ही पंढरपूर मध्येच गेल्यानंतर त्या भाविकाला चंद्रभागेचं स्नान नको, अहो देवाचं दर्शन सुद्धा नको, एवढंच नाही तर जेवण सुद्धा नको, मग त्याला भूक लागलेली असते कशाची, मोक्ष मे भूयात किती दृढेच्छा, मला ज्ञान कधी प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून मोक्ष कधी प्राप्त होईल, या हेतून तो व्यक्ती या मठात जातो, त्या मठात जातो, अमुक महाराजांचं कीर्तन, तमुक महाराजांचं प्रवचन, त्या प्रवचनातून त्या कीर्तनातून मला ज्ञानामृत कुठे प्यायला मिळेल आणि माझ्या जीवनामध्ये ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि हे सगळं त्या ठिकाणी फलकटाप्रमाणे आहे आणि सार रूपाने तो परमात्मा आहे. अर्थात असं ज्ञान प्राप्त कधी होईल अशी त्याला त्या ठिकाणी भूक लागलेली असते आणि अशीच भूक आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. पहिल्या चरणामध्ये मागणी रूपानं देवाच्या जवळ ज्ञान प्रधान मागणी देवाजवळ प्रपंच माझ्या जीवनातून ओसरला पाहिजे, देवा ओसरून टाक आणि चित्त तुझ्या पायावरती मुरू दे. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांनी गोड अशा प्रकारे देवाच्या समोर ज्ञानप्रधान मागणी मागितलेली आहे. प्रपंच माझ्या जीवनातून ओसरून जावा याच्या करता प्रपंच हा आसार आहे.
याचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये हो दे, म्हणजेच त्या ठिकाणी हा प्रपंच माझ्या जीवनातून ओसरून जाईल. आणि हेच ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी हजारो भाविक म्हणा किंवा हजारो माणसं परमार्थाच्या मार्गामध्ये येतात. कशा करता? हे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता परमार्थामध्ये येतात. मग परमार्थामध्ये येण्याकरता अगोदर काय करावं लागतं? असा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला रे झाला. पहिल्या दिवशी महाराज येतात, अनेक साधू संत येतात, दुसऱ्या दिवशीचे कीर्तन ऐकलं, तिसऱ्या दिवशी ऐकलं, चौथ्या दिवशी ऐकलं, काल्याचं कीर्तन येतं. मग एखाद्या भाविकाला वाटतं आपणही परमार्थामध्ये आलो पाहिजे. मग तो काय करतो? काल्याच्या कीर्तनात का होईना माळ घालतो. माळ घातली कुठं? काल्याच्या कीर्तनात. काल्याचा सप्ताह संपला आणि आपल्या शेतामध्ये काम करतो, इकडे तिकडे फिरतो. एखाद्या दिवशी शेतामध्ये काम करताना बोरीच्या झाडाला माळ अडकते, माळ तुटते, पुन्हा वर्षभर माळीची आणि याची गाठभेट होत नाही. आमचे एक महाराज एक पैठणमध्ये ते नेहमी कीर्तनामध्ये सांगतात, माळ घातली सप्त्यात आणि काढली हप्त्यात. अहो, हप्त्यामध्ये त्याचा परमार्थ संपला, म्हणजे परमार्थामध्ये आला व्यक्ती, पण तो परमार्थ त्याचा टिकला नाही. म्हणून नुसतं परमार्थामध्ये येण्याला महत्व नाही, तर तो परमार्थ टिकण्याला फार महत्व आहे. नुसता परमार्थ टिकण्याकरता महत्व नाही, टिकायला महत्व नाही, तर तो परमार्थ सुसंस्कारितपणाने टिकला पाहिजे. अगोदरच सांगून गेलो, परमार्थामध्ये माणसं येतात, भजन कीर्तन करतात, परंतु चेतन चूर्ण. कोणी आता सध्याच्या काळात बरं आहे, परंतु मागच्या 15-20 वर्षापूर्वी मी जेव्हा शिकत होतो तेव्हा दारू पिऊन भजनामध्ये चाली म्हणणारे माणसं मला कधी कधी पाहायला मिळाली होती. तेव्हा अर्थात त्या 10-5 वर्षापूर्वीची ही गोष्ट धरून चला, परंतु सध्याच्या काळात ते थोडंसं बरं आहे वातावरण. अर्थात सांगण्याचं तात्पर्य, परमार्थामध्ये यायला महत्व आहे, त्यापेक्षा तो परमार्थ टिकायलाही जास्त महत्व आहे. सुसंस्कारितपणाने तो परमार्थ टिकला पाहिजे आणि शेवटच्या अवस्थेला जोपर्यंत जात नाही अर्थात तोपर्यंत ही अवस्था प्राप्त होणार नाही. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि मी ब्रह्मस्वरूप आहे. अर्थात हा सर्व प्रपंच कसा आहे? मिथ्या आहे. जगत मिथ्या, अर्थात हा प्रपंच, हा संसार मिथ्या आहे. असं ज्ञान जगद्गुरु तुकोबरा म्हणतात माझ्या जीवनामध्ये होऊ दे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पाये मोरो, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. देवा असं माझ्या जीवनामध्ये कर. अर्थात प्रपंच माझ्या जीवनात ओसरून जाऊ दे, चित्त तुझ्या पायावरती मोडू दे आणि भक्ती रंगामध्ये मला रंगू दे. शुद्ध रंग वावे रंगा, अर्थात भक्ती रसाच्या रंगामध्ये मला रंगू दे. पुरे आता नको तुझी याची सत्ता. या तुझ्या लोकांनी म्हणजे काम क्रोध लोभ, अर्थात या लोकांनी माझ्यावरती आतापर्यंत सत्ता गाजवली, परंतु यांची सत्ता माझ्या जीवनामध्ये आता राहू देऊ नको देवा. पुरे आता कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा, हा हे परमार्थ करण्याला आड येणारे हे सर्व त्या ठिकाणी विकार आहेत. म्हणून हे विकार माझ्या जीवनामधून जाऊ दे. पुरे आता नको तुझी याची सत्ता, ऐसे करिगा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा. जगद्गुरु तुकोबरा शेवटच्या चरणात लटकते फेरा,
ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा यथामती आता अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असं काही सांगू शकत नाही, परंतु माझ्या बुद्धीला गुरुवर्यांच्या आशीर्वादाने जेवढं झेपलं तेवढं तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनयतो असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडेलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मे तुका म्हणे. चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, यामध्ये आपण आजच्या या जागराच्या कीर्तन सेवेला जवळजवळ पावणे 2 तास अगदी सर्वांगाचे कान करून सर्व आपण भाविक मंडळी कीर्तनामध्ये बसलात, शांत पद्धतीने बसलात, गोड असं वातावरण. कारण श्रोत्यावर कीर्तनकाराचं कीर्तन करणं अवलंबून आहे. नाना हिंदी शब्द आहेत परंतु सगळ्यांना समजण्यासाठी तो वक्ता कुछ भी वक्ता है.